हॅलो गाईज, मी प्राजक्ता. आज मी तुम्हाला सांगणार आहे चांगल्या केसांसाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स. तर सर्वात आधी मी सांगेल हेअर ऑइलिंगबद्दल. तर मी माझ्या केसांसाठी काय करते ते मी तुम्हाला सांगेल, की मी केस धुण्याआधी 2 ते 3 तास केसांना तेल लावून ठेवते, चांगली चंपी करते. तर मी पॅराशूटचं तेल वापरते आणि त्याचसोबत मला हे 2 तेलं खूप आवडतात. हे सोलफ्लॉवरचं रोझमेरीचं ऑइल आणि दुसरं आहे हे सिसॅमीचं ऑइल. हे दोन्ही ऑइल मी Amazonवरून मागवलेले आहेत जानेवारीमध्ये आणि अजूनपर्यंत ते संपलेले नाही. तर खूप अफोर्डेबल आहेत आणि मी हे 2 तेल मिक्स करते पॅराशूटमध्ये. थोडंसं गरम करते आणि मी ते केसांसाठी वापरते. सोबतच मला कढीपत्त्याचं तेल पण आवडतं घरी बनवलेलं, तर तुम्ही ते पण यूज करू शकता. त्यानंतर शॅम्पू आणि कंडिशनर. तर शॅम्पू आणि कंडिशनरबद्दल सांगेल, की जो शॅम्पू आणि कंडिशनर तुमच्या केसांना सूट होतो, तोच तुम्ही वापरा. बाजारांमध्ये ॲड पाहून तुम्ही अँटी हेअर फॉल, अँटी डॅन्ड्रफ अशा प्रकारच्या वेगळे-वेगळे शॅम्पू तुमच्या केसांवर ट्राय करू नका. कारण तुमचा हेअरफॉल होणं, डॅन्ड्रफ होणं, न होणं तुमच्या इंटरनल हेल्थवरती डिपेंड असते, शॅम्पूवरती डिपेंड नसते. शॅम्पू हेअरफॉल कमी किंवा जास्त करू शकत नाही. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या केसांना जो सूट होते तोच शॅम्पू वापरा आणि शॅम्पू करताना खूप जास्त प्रमाणात शॅम्पू वापरत जाऊ नका. खूप थोड्या प्रमाणात शॅम्पू केस धुण्यासाठी जेवढा गरजेचा आहे तेवढाच वापरत जा. जर तुमचे केस मोठे असतील तर तुम्ही थोडासा जास्त वापरू शकता, पण एक मीडियम लेंथसाठी तुम्ही कॉइन साइजचा शॅम्पू वापरू शकता. केस धुण्यासाठी तुम्ही वॉर्म वॉटरचा यूज केला पाहिजे. अतिशय थंड, अतिशय कडक पाण्याचा वापर नाही केला पाहिजे. नंतर केस वाळवण्यासाठी तर बरेच लोकं केस धुतल्यानंतर त्यांना झटकतात किंवा टॉवेलनी बांधून ठेवतात, तर तसं नाही केलं पाहिजे. केसांना वाळवण्यासाठी माझ्याकडे एक अशा प्रकारचा मायक्रोफायबर टॉवेल आहे, तो तुम्ही यूज करू शकता. हा खूप चांगला आहे. माझ्याकडे असे 2 आहेत. तर तुम्ही अशा प्रकारचा फक्त केसांसाठीचा टॉवेल तुम्ही यूज करू शकता. आणि केस वाळवण्यासाठी शक्यतो ड्रायरचा वापर टाळा. तुम्ही त्याला नॅचरली ड्राय होऊन द्या केसांना आणि ड्राय झाल्यानंतर मग कोम्बिंग करा. बरेच लोकं ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवतात आणि मग केस मधून तुटतात. तर ते चांगलं नाहीये. तर तुम्ही केस वाळल्यानंतरच कंगव्याचा वापर करत जा. आता कंगवा यूज करताना बऱ्याच लोकांकडे छोट्या दातांचा कंगवा असतो, की ज्याने केसांमध्ये गुंता होतो, केस मधून तुटतात. तर न करता तुम्ही वुडन कोंब यूज करू शकता. खूप चांगलं असतं, ब्लड सर्क्युलेशन वाढवतं. तर अशा प्रकारचा एक बांबूचा कोंब माझ्याकडे आहे. खूप चांगला आहे हा. याच्यासोबतच माझ्याकडे आणखी एक कंगवा आहे, जो की असा मोठ्या दातांचा कंगवा आहे. या व्यतिरिक्त माझ्याकडे कोणताच कंगवा नाही. कारण छोट्या दातांचा कंगवा मी जवळ पण नाही ठेवलेला. तो बिलकुल चांगला नाहीये आपल्या केसांसाठी. त्याच्यानंतर केसांमध्ये आपण ज्या पिना लावतो, रबर लावतो, तर त्या बारीक पिना, रबर, एकदम ताणलेले रबर तसे नाही पाहिजे. केसांची हेअरस्टाईल आपण करताना ते खूप ओढून असे मागे नाही बांधले पाहिजेत, जेणेकरून आपले केस तुटले नाही पाहिजेत. तर केसांमध्ये आपण अशा प्रकारचे सॉफ्ट स्क्रंचीज यूज करू शकता. माझ्याकडे असे 3-4 आहेत, तर अशा प्रकारचे स्क्रंचीज तुम्ही यूज करू शकता. क्लच वापरताना तुम्ही असेवाले क्लचेस वापरू शकता, फायबरवाले. स्टीलचे, मेटॅलिकचे अव्हॉइड करा, कारण त्याच्यामध्ये केस अडकून जातात आणि जेव्हा तुम्ही क्लच काढता तेव्हा केस उपटून निघतात त्याच्यासोबत. तर ते चांगलं नाहीये आपल्या केसांसाठी. त्याच्यानंतर जर तुम्हाला केस वाढवायचे असतील, तर माझ्याकडे टिप आहेत. आता सध्या माझे केस लहान आहेत, पण माझ्या केसांची हेल्थ खूप चांगली आहे. माझे केस लांब होते, पण मी ते कट केले. पण माझे केस लांब होते. तर केस वाढवायचे असतील तुम्हाला, तर माझ्याकडे आणखी टिप आहेत. तर रोजमेरी ही केस वाढवण्यासाठी खूप खूप बेनिफिशियल आहे. मी हा रोजमेरीचा स्प्रे वापरत होते. हा वापरून पूर्णपणे संपलेला आहे सध्या. पण मी रोजमेरीचं एक प्लांट आणलेला आहे आणि त्याचे लीव्हज मी पाण्यामध्ये गरम करून ते पाणी याच्यामध्ये भरून मी स्प्रेसारखा ह्याचा यूज करते डेली. मी हे यूज करू शकता किंवा तुम्ही विकतचं पण आणू शकता. तर खूप चांगलं आहे हे. दुसरं आणखी एक गोष्ट मी सिक्रेट सांगेल तुम्हाला केस वाढवण्यासाठी. तर हे एक आहे झरण म्हणून, कोणत्या पण मेडिकल शॉपमध्ये तुम्हाला एक 50 ते 60 रुपयांमध्ये ही बॉटल भेटून जाईल. तर याचं एक टोपण तुम्ही पॅराशूट ऑइलमध्ये मिक्स करून केसांना जेव्हा तुम्ही मालिश करता तेव्हा तुम्ही लावायचं आहे. तर तुमचे केस नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात हे तेल वापरल्यानंतर वाढतील. तर हे मी कॉलेज टाईमपासून वापरते. खूप चांगलं आहे आणि ह्याने केसांची लेंथ झटपट वाढते. कारण मला माहिती आहे माझे केस लांब असतात आणि जेव्हा पण मी केस कट करून येते, नेहमी रिग्रेट होतो केस कापण्याबद्दलचा. मग मी केस वाढवण्यासाठी काय करता येईल याचं पटापट शोधून काढते मग. तर तेव्हा कॉलेजमध्ये असताना मी हे शोधून काढलेलं आहे, की याच्याने केस खूप फास्ट वाढतात. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. कमेंटमध्ये मला सांगा याचा काही यूज होते का? तर माझ्यासाठी तर झाला, तुमच्यासाठी पण होईल. तर आणखी एक गोष्ट, केस जर तुम्हाला हेल्दी केस पाहिजे असतील, की ज्याच्यामध्ये कोंडा नाहीये, किंवा खाज नाही येत आहे, तुम्ही कुठेही आरामात केसांमध्ये हात घालू शकता, तुम्हाला काही सुद्धा खराब नाही वाटणार,
इवन केस जेवणात पडला तरी सुद्धा खाण नाही वाटणार, एवढे हेल्दी जर तुम्हाला केस पाहिजे असतील तर तुम्हाला तुमची इंटरनल हेल्थ चांगली करावी लागेल केसांची, की ज्याच्यासाठी तुम्हाला बनाना, एग्स, फिश खावी लागेल. आणखी म्हणजे सनफ्लावर सीड झाले, पंपकिन सीड झाले, चिया सीड झाले, फ्लॅक्स सीड, यांच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, जे की केसांसाठी खूप चांगले असतात. आपण जनरली केसांसाठी चांगल्या गोष्टी रोजच्या जेवणामध्ये इन्क्लूड करत नाही, ज्या की आपण केल्या पाहिजेत. आवळा झालं, व्हिटॅमिन सीचे सोर्सेस जे काही असतील ते आपण जर जेवणामध्ये ठेवले तर आपल्या केसांची हेल्थ आपोआप चांगली होईल. आपण ऑब्झर्व करतो की साऊथचे लोक, कोकणचे लोक यांचे केस खूप चांगले असतात. त्याच्या मागं रिझन आहे, कारण त्यांच्यामध्ये त्यांच्या जेवणामध्ये नारळाचा समावेश जास्त असतो, ऑइल असणाऱ्या गोष्टी, त्या फिशचा समावेश असतो, तर त्या गोष्टी त्यांच्या जेवणामध्ये असतात. ओमेगा 3 फॅटी ॲसिडचे सोर्सेस त्यांच्या जेवणामध्ये असतात, त्यामुळे त्यांचे केस खूप चांगले राहतात. तर तुम्ही ऑब्झर्व करू शकता, कोणत्या पण आपल्या देशाच्या ज्या ज्या ठिकाणी चांगले केस आहेत लोकांचे, त्या ठिकाणी त्यांच्या जेवणामध्ये काहीतरी वेगळं आहे. तर सगळ्या गोष्टींचं सार मी हे सांगेल की आपण हेअर केअरसाठीच्या बाहेरून केसांची काळजी घेण्यासाठीच्या टिप्स तर फॉलो केल्याच पाहिजेत, पण त्याचबरोबर आपल्या जेवणामध्ये आपण केसांसाठी ज्या काही उपयुक्त गोष्टी आहेत त्या ॲड केल्या पाहिजेत. तर मग आपले केस नक्की नक्की चांगले होतील. तर थँक्यू. तुम्ही यापैकी कोणत्या टिप्स वापरल्या ते मला सांगा. कोणत्या टिप्सचा तुम्हाला फायदा झाला ते सांगा. माझ्या सिक्रेट टिप्सचा हेअर ग्रोथसाठी काही फायदा झाला का ते नक्की कळवा. तर बाय. मी प्राजक्ता.